रेल्वे स्टेशन परिसरातील जालननगर जवळ मोठ्या प्रमाणात गळती लागलेल्या 1200 मिलीमीटर व्यासच्या जलवाहिनी दुरुस्तीचं काम मंगळवारी सकाळी 9 वाजेपासून सुरू केलं असून सायंकाळपर्यंत ते पूर्ण करून शहरातील जुन्या भागाला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली। या जलवाहिनीवरून क्रांती चौक जलकुंभासह शहरातील काही महत्त्वाच्या जलकुंभामार्फत सोमवारी पाणीपुरवठा केला जातो। गेल्या 2 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने या भागात निर्जळी झालेली दिसून येते। अगोदरच गुढीपाडवा, रमजान ईद पाठोपाठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला देखील शहरातील बहुसंख्य नागरिकांना निर्जळीला सामोरं जावं लागलं। रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या जालननगर जवळ रविवारी सकाळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली। महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सुरुवातीला या गळतीचा अंदाज आला नाही। रस्त्याच्या बाजूने असलेल्या दुकानांमध्ये जलवाहिनीतील पाणी पाझरू लागल्यावर गळतीचं गांभीर्य लक्षात आले। नक्षत्रवाडीहून या जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला। रविवार आणि सोमवार असे 2 दिवस दुरुस्तीचे काम होऊ शकले नाही। आज मंगळवारी सकाळी 9 वाजता दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल अशी माहिती कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली। पहाटे 4 ते 8 वाजेपर्यंत जलवाहिनीतील पाणी काढले जाईल। जलवाहिनी पूर्णपणे रिकामी झाल्यावर दुरुस्ती सुरू केली। दुरुस्तीसाठी जलवाहिनीवर कॉन्क्रीटचा स्लॅब फोडून नक्षत्रवाडी पंप हाऊसमधील सप्लाय बंद करून फारोळा आणि इतर ठिकाणी वेळ छोट्या दुरुस्त्या करण्यात येत आहेत।